प्रमोटर्स बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे म्हणजे आजचं क्रेडाई पुणे याची स्थापना रामकुमारजींच्या नेतृत्वाखाली झाली. माझे बंधू विमल कुमारजी तेव्हा मॅनेजिंग कमिटी मेंबर होते. पुढच्या टर्ममध्ये मी मॅनेजिंग कमिटी मेंबर झालो आणि पुढे पुण्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचं मला मान मिळालं. आज माझा पुतण्या मनीष क्रेडाई पुण्याचं अध्यक्षपद स्वीकारतोय, तेव्हा ही कुमार कुटुंबी आणि माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मनीषनं पुणे क्रेडाईचं विजन संबंधी विचारलं तेव्हा परत आठवलं. 1995 साली तेव्हाचे मुख्यमंत्री श्री मनोहरजी जोशी याच प्लॅटफॉर्मवर आलते आणि मी 50 वर्षाचं विजन प्लॅन तेव्हा सादर केलं होतं आणि असं भाकीत केलं होतं की पुणे हे भारताचं 7 पैकी एक प्रमुख शहर म्हणून उभारी घेईल. ते खरं ठरलं. आज जी भारताची अगदी निकडीची गरज आहे ती आहे मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेशन, नाहीतर इथे अनार्की माजेल. तेव्हा चायना +1 ह्या कॉन्सेप्टला अनुसरून आपण गोंगजाऊ किंवा शेंजेन सारखं शहर पुण्यालगत तयार करावं. मुंबई हा कॉन्सेप्ट आपल्याला अनुसरता येईल आणि त्याचबरोबर मल्टी डायमेन्शनल स्किल डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणावर जर आपण तयार केलं. पुणे हे तयार आहे, पुण्याची पहिली फळी तयार आहे आणि हे सहज घडू शकेल. त्याचबरोबर माझा जिव्हाळ्याचा विषय हे मिशन ट्रान्सपरन्सी. तर मिशन चायना +1 आणि मिशन ट्रान्सपरन्सी हे घेऊन जर पुणे क्रेडाईने इनिशिएटिव्ह घेतलं तर देशाची खूप मोठी सेवा होईल. तसंच आपल्या डेव्हलपर कम्युनिटीला आणि तसंच पुढच्या पिढीला ही खूप मान सन्मान आणि काम देणारी योजना ठरेल.